नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण RTE प्रवेश प्रक्रिया आणि शालेय शिक्षण विभागाचा नवीन आदेश काय आलेला आहे या यूट्यूब न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर मोठी बातमी एक आलेली आहे, विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार RTE प्रवेश। तर काय होतं, RTE प्रवेशातील नियमातील दुरुस्ती रद्द करून आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच RTEचा प्रवेश मिळणार आहे, असं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यात बदल करून प्रवेश प्रक्रियेस राबविण्यासंदर्भात आदेश संचालक यांना दिलेले आहे। आता येत्या शुक्रवारपासून नव्या आदेशानुसार आपल्याला आपल्या पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावे लागणार आहेत। हे इथं या पत्राच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र आहे, दिनांक कालचाच आहे, 10 मे 2024 रोजी हे पत्र निर्गमित झालेलं आहे। या संदर्भात मी तुम्हाला आणखीन थोडक्यात माहिती सांगतो। आपल्याला काय करायचं आहे, तर महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क यानुसार दुर्बल घटकातील जे पालक असतात त्यांच्यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये म्हणजे शाळेमध्ये 25% जागा हे भरणे आवश्यक आहे। तर काही अडचणींना अधिसूचना काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे शासनाने काही 9 तारखेला एक पत्र काढलं होतं आणि त्याच्यात थोडेसे फेरफार केले होते, बदल केले होते व त्यानुसार त्यांना आव्हान देत कोर्टामध्ये काही पालकांनी आपल्याला बदल हवा यासाठी कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आपल्याला आता प्रवेश प्रक्रिया ही जुन्या नियमाप्रमाणेच पूर्वीप्रमाणेच म्हणजे जुन्या नियमाप्रमाणे, नवीन त्याच्यात काही बदल झाला नाही। तर आपण पाहूया पत्र वाचून की काय आहे त्याच्यामध्ये। महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क वंचित दुर्बल घटकातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक या स्तरावर कमीत कमी 25% प्रवेश करण्याची पद्धत आहे, हे आपल्याला माहितीच आहे। तर याच्या विरोधात शासनाने एक पत्र काढून एका नवीन वादाला सुरुवात झाली होती। 9/2/2024 रोजी एक पत्र काढलं होतं आणि त्या पत्रकानुसार थोडंसं अडचणी निर्माण होत होत्या पालकांच्या बाबतीत, काही शाळा वगळल्या होत्या। तर शासनाने ते पत्र 6/3/2024 आणि 3/3/2024 इथं दिसतंय आपल्याला पत्रामध्ये निर्गमित केलेल्या परिपत्रकामध्ये सुधारणा करण्याचे आदेश माननीय न्यायालयाने दिले आहेत। म्हणजेच माननीय न्यायालयाने काय सांगितलं आहे, 2024-25ची RTE प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच्या नियमानुसार राबवणे आवश्यक आहे। त्यानुसार RTEमध्ये बदल होणार आहेत, NIC त्या पोर्टलमध्ये बदल होणार आहेत RTEच्या, आणि आपल्याला त्यातून काय करता येणार आहे, परत एकदा फॉर्म भरावा लागणार आहे। त्या पत्रकामध्ये 6/3/2024 ते दिनांक 3/4/2024 रोजीची परिपत्रके रद्द करून स्वयंअर्थसहाय्यित शाळा म्हणजे ज्या विना अनुदानित शाळा असतात, काहीच अनुदान नसतं त्यांना, पण त्यांना सुद्धा बंधनकारक आहे की 25% दुर्बल घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळाला पाहिजे। RTE प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी नव्याने परिपत्रके निर्गमित करण्याची कार्यवाही करावी। नक्कीच आणखीन 2-3 दिवसामध्ये याच्या संदर्भात आणखीन क्लॅरिफिकेशन येणार आहे आणि यानुसार आपल्याला RTE प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे। तर याच्यामध्ये परत एक मुद्दा लक्षात घ्यायसारखा असा आहे की RTE पोर्टलमध्ये प्रवेश प्रक्रियेचा बदल करावा लागणार आहे।
तशा NICला सूचना पण दिलेल्या आहेत असंच त्यांनी सांगितलेलं आहे परिपत्रकामध्येच. आणि सर्वांनाच नव्याने अर्ज करावे लागणार आहेत. शासनाने RTच्या नियमात बदल केल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील 2,11,000 पालकांनी अर्ज केले होते. त्यातील जवळपास 68,000 पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित केले होते. दुसरीकडे खाजगी अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्याच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा असतात त्यांच्या एकूण प्रवेशातील 25% जागा रिक्त ठेवून RT प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. पण आता या शासनाने पुन्हा नियमात बदल करून पूर्वीप्रमाणेच प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच पालकांना आपल्या पाल्यासाठी पुन्हा एकदा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत. नवीन आदेश निघाल्यानंतर पालकांना करावं लागणार आहेत अर्ज. आता काही दिवसात त्या पोर्टलवर माहिती येईल असं सांगण्यात आलं आहे. त्या पहिलीसाठी प्रवेश मिळण्यासाठी आपल्याला परत एकदा अर्ज पोर्टलवर भरणं आवश्यक आहे असं हे संचालकाचं पत्र आपल्याला इथं दिसतंय. संचालक किंवा कक्ष अधिकारी त्यानुसार आपण RT प्रवेश प्रक्रियेच्या आपल्या पाल्यासाठी या प्रवेश प्रक्रियेसाठी थोडं सजग राहणं आवश्यक आहे. आणि फॉर्म भरला एकदा आहे, आता भरायची गरज नाही असा विचार न करता नवीन काहीतरी त्याच्यात बदल येत आहेत. त्यानुसार सर्व पालकांनी ग्रामीण भागातील असो शहरी भागातील असो जे आर्थिक दुर्बल घटकातील आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा पालकांनी थोडं जागरूक राहून या प्रक्रियेला सामोरे जाणं महत्त्वाचं आहे. माहिती आवडली असल्यास अशा नवनवीन माहितीसाठी व शैक्षणिक माहितीसाठी न्यू नॉलेज हब या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. याद्वारे आपल्याला नवनवीन माहिती या प्रवेशासंदर्भात किंवा इतरही माहिती आपल्याला शैक्षणिक माहिती मिळायला सोपे जाईल. धन्यवाद.